विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम. सायंकाळी निघणार भव्य रथयात्रा. साक्री शहरात विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. जयंतीनिमित्त शहरात केवळ जल्लोषच नाही तर आरोग्य शिबिर आणि संविधानाच्या जागरासारखे विविध स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. सकाळपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आदर्शनगर बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा आणि आरपीआयच्या वतीने प्रतिमा पूजन करून महामानवाला अभिवादन करण्यात आले. तर भीमनगरमध्ये बांधवांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करत बाबासाहेबांना वंदन केले. तर रामजीनगरमध्ये भाजप आणि खेमदास रुग्णालय यांच्या वतीने मोफत आयुर्वेद आणि सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्राचार्य प्रमोद बेडसे यांनी भाषावार व प्रांतरचना डॉक्टर आंबेडकर या विषयावर अभ्यासपूर्ण विचार मांडले. शहरातील मुख्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मान्यवरांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी डॉक्टर महेंद्र पाटील यांच्या जागर संविधानाचा या व्याख्यानाने उपस्थितांची मने जिंकली. संविधानाने सर्वसामान्यांना दिलेले अधिकार आणि बाबासाहेबांचे योगदान त्यांनी अत्यंत ओघवत्या भाषेत उलगडून दाखवले. या सोहळ्याला साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक व विविध स्तरातील मान्यवर भीमप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यात आले. दरम्यान आज सायंकाळी 6 वाजता साक्री शहरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य प्रतिमेची वाजत गाजत रथयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष कपिल वाघ यांनी दिली आहे. या देशामध्ये मनुस्मृती घाडून घटना तयार झाली आहे, हे लक्षात घ्या. मनुस्मृतीमुळे मनुस्मृतीचं अस्तित्व नष्ट झालेलं आहे आणि घटना आल्यामुळे या देशाचा सर्वसामान्य माणूस उच्चभ्रूंच्या मांडीच्या मांडी लागून बसू लागला, उच्चभ्रूंशी स्पर्धा करू लागला किंवा ज्या उच्चभ्रूंना समाज व्यवस्थेने विशेष अधिकार बहाल केलेले होते ते विशेष अधिकार घटनेने नष्ट केले. म्हणून हे लोक आता सांगायला लागले की मनुस्मृती किती महान होती. मनुस्मृती महान होती तर या देशात अंधकार का होता.